शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल, कापसाच्या दरात उसळी, तरीही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच। यवतमाळ जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात जोरदार वाढ होत असूनही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मात्र कोणताही दिलासा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे। बाजारात कापसाचा दर प्रति क्विंटल 8,100 ते 8,500 रुपयांपर्यंत पोहोचला असून खंडीचा दर तब्बल 57,000च्या घरात गेला आहे। मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होता मोठ्या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याची तीव्र नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। जागतिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच कृषी उपयोगी साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच कापसाच्या वाढत्या दरातूनही त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। दरम्यान या युद्धाचा परिणाम कापूस उद्योगासाठी मात्र सकारात्मक ठरत असल्याचे चित्र आहे। पॉलिस्टर हा पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे कच्च्या तेलाच्या क्रूड ऑइल किमती वाढल्याने पॉलिस्टर उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परिणामी बाजारात पॉलिस्टर धाग्याचे दर 25 ते 40% वाढले आहेत। याचा थेट परिणाम म्हणजे कापसाला पर्याय म्हणून मागणी वाढली असून कापसाच्या दरात तेजी आली आहे। तज्ञांच्या मते पॉलिस्टर महाग झाल्याने वस्त्रोद्योग कापसाकडे वळत आहे। त्यामुळे कापसाच्या मागणीत वाढ होऊन दर 8,500च्या पुढे गेले आहेत। मात्र हंगामाच्या सुरुवातीला कमी दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस आधीच विकून टाकला असल्याने सध्याच्या वाढीव दराचा फायदा त्यांना मिळत नाही। याउलट व्यापारी आणि साठेबाजांनी मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवला असल्याने तेच या तेजीचा लाभ घेत असल्याचे बोलले जात आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की बाजारातील दरवाढ ही फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्ष खरेदीवेळी विविध कारणे देत दर कमी केले जातात। वजनकाट्यांतील फरक, आर्द्रतेचे कारण आणि इतर कपातींमुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल अशी स्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळावा, थेट खरेदी यंत्रणा मजबूत करावी आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे। अन्यथा येत्या काळात शेतकऱ्यांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ही रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी 12व्या पंचवार्षिकमध्ये समाविष्ट झाली आणि आज जवळपास 14 महिने गिरणीचं प्रोडक्शन चालू आहे। युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली। धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल। अभी ईरान में जो युद्ध हुआ है जिसके चक्कर में वो पेट्रोल की जो है सप्लाई है ऑल ओवर इंडिया में कम हो गया है। तो अपनी जो पॉलिस्टर अपन जनरली इंडिया का जो कंजप्शन 65% है वो पॉलिस्टर जो है उसकी रॉ मटेरियल है वो पेट्रोलियम प्रोडक्ट है जिसको अपन पॉलीमर बोलते हैं। तो वो उसका कॉस्ट जो है बहुत बढ़ गया है। बढ़ जाने के बाद उसकी यार्न की डिमांड गल्फ कंट्री में जो जनरली रिक्वायरमेंट होता था उसकी डिमांड कम हो गया। यार्न की डिमांड कम हो गया और रॉ मटेरियल की कॉस्ट बढ़ गया, जिसके वास्ते पॉलिस्टर प्लांट सारे अभी कॉटन में डाइवर्ट हो गए, जिसके वास्ते अभी कॉटन की डिमांड अभी टेम्पोररली बढ़ गया है। जिसके वास्ते ये स्पिनिंग यूनिट को तो फ़ायदा है पर ओवरऑल कॉटन ये पॉलिस्टर इंडस्ट्री जब काल उठ के फिर उसकी वापस रिवर्स होगा उसका ऊपर फिर वो इसका रिवर्स इफेक्ट पड़ेगा। आज की इंडस्ट्री में कॉटन का जो है फ़ायदा है, अभी जो स्पिनिंग इंडस्ट्री कॉटन स्पिनिंग इंडस्ट्री को फ़ायदा है।